Subscribe now and press the bell icon. Never miss an update. अल्पा येथे भगवान ऋषभ फकीर यांचं मोठं मंदिर असून त्यांचे लाखो भक्त लाखो अनुयायी हे जगभर आहेत। पुण्यामध्ये अरविंद तथा पप्पूशेठ कोठारी, राजेशजी परमार, योगेशजी कोंडरे, सतीशजी गायकवाड व इतर भाविक या ठिकाणी एकत्र येऊन नीलमणी पंचमी महोत्सव हा या ठिकाणी साजरा करत असतात। या नीलमणी जो महोत्सव या ठिकाणी होतोय, पंचमी महोत्सव, याला आपण बघत असाल की भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। आपापल्या मनोकामना या ठिकाणी परमेश्वर समोर, ऋषभ फकीरांच्या समोर ते मांडत आहेत आणि त्याचबरोबर संगीताचा, सत्संगाचा आनंद देखील घेत आहेत। मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की भगवान ऋषभ फकीर यांनी जी शिकवण दिली आहे की सर्व धर्माच्या लोकांनी, सर्व जातीपंथाच्या लोकांनी एकत्र यावं आणि सद्भावनेनं, शांततेनं मार्गक्रमण करावं, आपलं जीवन त्या पद्धतीनं जगावं, या त्यांच्या शिकवणीनुसार हजारो नागरिक त्या पद्धतीनं आपलं जीवनाचा मार्गक्रमण करत आहेत। आणि भगवान ऋषभ फकीर यांनी दिलेला जो आदर्श आहे, त्यांनी जे जनतेला, समाजाला, जगाला एक विश्व शांतीचा संदेश दिलाय, त्या संदेशाची पुरेपूर पालन या ठिकाणी करताना आपल्याला लोक दिसत आहेत। मी आज भगवान ऋषभ फकीरांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत असताना विश्व कल्याणाची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांच्या जीवनामध्ये त्यांनी दिलेल्या मार्गाप्रमाणे सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, आनंद लाभो, सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, जगभर शांतता राहावो आणि सर्वांची प्रकृती उत्तम राहावो, अशा प्रकारची भगवान ऋषभ फकीरांच्या चरणी प्रार्थना करतो। गेली 70 वर्षापासून हे ऋषभ फकीर भगवान पंचमी, पौष शुक्ल पंचमी हा दिवस त्यांचा फिक्स असतो। देशातल्या विविध शहरात हा वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो। यावेळी पुण्याला त्याचा मान मिळालेला आहे आणि पुण्याला आपण ते साजरा करतो। पंचमीचा उद्देश एकच आहे की हे आम्ही कोणाला म्हणत नाही की तुम्ही देव म्हणून माना यांना। देवाचा फोटो असतो, त्याच्यासमोर तुम्ही उभे राहा, हात पण जोडू नका, त्यांच्या समोर उभं राहून तुम्ही स्वतः एक प्रत्यक्ष अनुभूती घ्या की बाबा त्यांच्यात काय तुम्हाला पॉवर दिसते का किंवा काय रिअलायझेशन होतं का। तर ते होतं, ते पॉवर मिळतं आणि मग लोकांना त्याचे पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात, डायरेक्शन मिळतात, जेणेकरून समाजात पॉझिटिव्ह मेसेज जातो, पॉझिटिव्ह घटना घडल्या जातात। आणि हा अनुभव असल्यामुळे देशातले विविध शहरातनं लोक इथं 2 दिवसाकरता
700-800 हजार लोक अशी गोळा होतात, ध्यानधारणा करतात, मेडिटेशन करतात, कीर्तन करतात. फकीर भगवान पंचमीचा एक मात्र उद्देश असा आहे की आजच्या जगात लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत, लोक जे वैतागलेले त्रासाला, ते आमच्या देवासमोर येऊन त्यांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे धारणा करून देवापुढे आपली मागणी करावी. देव आमच्या गेल्या आम्ही 70 वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो. पुण्यात गेले 10 वर्ष झाले राबवतो. आणि ज्यांनी त्यांनी इच्छेप्रमाणे केलेली भावना आत्तापर्यंत पूर्ण होत आलेल्या आहे. आणि याच्या मागचा एकच संदेश आहे की जगात शांती राहावी, माणसाच्या आयुष्यात सुखशांती लाभो, एवढीच श्रीचरणी प्रार्थना आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.